पारंपरिक साड्यांचा ट्रेंड पुन्हा जोरात परतला आहे आणि या ट्रेंडमध्ये एक साडी खूपच चर्चेत आली आहे, ती म्हणजे नारायणपेठ साडी। महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा सुगंध असलेली ही साडी आजकाल लग्न समारंभ, सण आणि खास कार्यक्रमासाठी महिलांची पहिली पसंती बनली आहे। पण या साडीमध्ये असे काय खास आहे ज्यामुळे तिची क्रेज कमी झालेली नाही? आज बघूयात नारायणपेठ साडीचे खास वैशिष्ट्य, डिझाईन आणि ती इतकी ट्रेंडमध्ये का आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नारायणपेठ साडीची सुरुवात महाराष्ट्रातील नारायणपेठ या भागातून झाली। या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि आकर्षक पल्लू। नारायणपेठ साड्यांमध्ये साधारणपणे लाल, हिरवा, जांभळा आणि गडद निळा अशा पारंपरिक रंगांचा वापर केला जातो। या साडीच्या बॉर्डरवर असलेले छोटे चेक्स आणि पट्टे डिझाईन तिला एक वेगळेच सौंदर्य देतात। आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही साडी खूप हलकी आणि आरामदायी असते, म्हणूनच ती दिवसभर सहज नेसता येते। आजकाल तर नारायणपेठ साड्या फेस्टिवल, ऑफिस फंक्शन आणि लग्नातील खास कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत। जर तुम्हाला पारंपरिक लुक सोबत थोडेसे एलिगंट स्टाईल हवे असेल तर नारायणपेठ साडी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे। म्हणूनच आजही अनेक महिलांच्या साडी कलेक्शन मध्ये नारायणपेठ साडीला खास स्थान आहे। ती पारंपरिक असली तरी तिची स्टाईल आजच्या फॅशन मध्येही तितकीच आकर्षक दिसते। तर तुम्हाला नारायणपेठ साडी कशी वाटते ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अशाच सुंदर साड्यांबद्दल माहिती हवी असेल तर मनभर पैठणी या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन साडीच्या खास माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद।